अहो पण आता आमच्या घराला एवढी चिर गेले. आज जर यांचं काम जर नाहीच उरकला, जर काम व्यवस्थित नाही झालं तर आमचा घर जर या पडला तर आम्ही काय करायचं? तुम्ही सुपरवायझर आहे नाही तर तर ऐका ना, हे काम कुणाचं आहे मला पहिले हे सांगा. जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे. स्पॉरा कुणाचं? स्पॉरा इन्फ्रास्ट्रक्चर कुठलं आहे कंपनी? पुण्याची. पुण्याची आहे. कोण काम करते? कोण सब ठेकेदार आहे घ्यायला? नाही नाही, कंपनीच काम करते. कंपनी काम करते का? आता मला सांगा, हे जर वरतून तुटलं समजा, हे तर पाणी बघा नाही, घरात चाललंय शेतकऱ्याच्या, घरात चाललंय ना, चाललंय पण त्याला करतोय ना. करताय का? ओके. म्हणजे घर पडलो करणार तुम्ही? नाही नाही, घर पडायच्या अगोदरच करू नये आम्ही. हे काम झेडपीचं आहे का पीडब्ल्यूडीचं? आपत्ती व्यवस्थापन. आता सुधीर मला म्हणले की मगाशी तुमचे जे इंजिनियर आहे सुधीर नावाचे, पीडब्ल्यूडी कडे बघायला आहे हा, आणि आपत्ती व्यवस्थापनचं काम आहे. त्यांचं काम आहे का? ओके. किती लाखाचं काम आहे? ते एवढं डिटेल आम्हाला कोणी सांगत नाही का? ओके. यांना विचारलं होते ज्यांचं घर आहे आता हे शेतकरी जे आहेत, यांना विचारलं होते सगळे करताना? त्यांना माहित नाही, त्यांच्या घेतलंय ना. आता ही भिंत आपली पहिलीच झाली असती. बर, त्यांनी जवळ आहे, जवळ आहे. 2 वेळेस ते लोकेशन चेंज केलं, त्यामुळं तेवढा वेळ फोडायला गेला. तो अगोदर इथनं भिंत होती, नंतर परत तिकडे गेली, परत तिकडे सरकवली. अहो पण तुम्हाला मागच्या वेळेस पण 1-2 वेळा सूचना केल्या त्या. इथं अतिवृष्टीचा भाग आहे, तुम्हाला माहिती आहे. इथं लोक राहतात, शेत जमीन आहे, इथं घरं आहेत लोकांची. आपल्याला हे पावसाळ्यात काय परिणाम होणार आहेत याची तर आपण काळजी घेतली पाहिजे होती की नाही? काळजी तुमच्या घेतली. कामाचा कालावधी किती असतो काय, हे तर गोष्टी बघितल्या पाहिजेत ना. नाही नाही सर, आम्ही ती काळजी घेतली, सगळी घेतली. त्यामुळं इमर्जन्सी मध्ये आता एवढा लेट होऊन सुद्धा हे इथं 2 महिने मशीन चालू होती. जे एक महिना 2 महिने चालू होतं नाही ना. नाही, मग काय झालं तुम्हाला ते सांगतो की पहिलं जी लाईन आउट मारलं त्यावेळेस हे पण होते. हा म्हणले, परत मग म्हणले नाही, म्हणले माझे जास्त जागा जाती, अजून तिकडे सरकवा. मग परत तो पूर्ण लेआउट पलीकडे सरकला. पलीकडे सरकला म्हणजे कालांतराने त्याला महिनाभर माझा एक्स्ट्रा गेला. तेवढ्या महिन्याभरात माझी भिंत वरती आली असते. अहो काम जरा फास्ट मध्ये करायला पाहिजे नाही, मग होतं. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला नाही याची ना, मग कल्पना आहे मी ना. काय म्हणतोय, आता माझी तिकडे संबंधित गावकऱ्यांनी तुम्हाला कल्पना दिली की नाही तुम्ही सांगा. हो तुम्ही यांना सुचवलं होतं का नाही असे असे परिणाम होऊ शकते? नाव सांगा तुमचं, नाव सांगा. बाळासाहेब सोनगे, गाव? गोये बुद्रुक. मला सांगा, आता हे कधी चालू झालंय? तुम्हाला कुठली अडचण आली? तुमच्या घरात पाणी चाललं वाटतं ना? हो, पाणी चाललंय. काय यांना 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं का हे खड्डा बुजवून घ्या. तर हे म्हणले पुढून परवानगी लागते. त्यांच्या तोंडावर विचारा. मध्ये म्हणले पुढून परवानगी असल्याशिवाय आम्ही करू शकत नाही. कसली परवानगी पाहिजे होती? घर पडल्यावरती मग करणार हा, असं? मग आता त्याचा अर्थ तोच झाला ना. नाही नाही, बुजवायला कसली परवानगी पाहिजे होती? त्यांना सांगितलं होतं पाणी इथं जास्त पाऊस मेजरमेंट घे ना. बाकी पण इथे 5 ते 5 फुटावर घर आहे, ती लोक घरात राहतात. समजा तुमचं मेजरमेंट हे घर पडल्यावर आलं, मग काय करणार? त्याला जबाबदार कोण राहणार आहे? पुढे दाखवायचं ना, ते घरात पाणी चाललंय तर पुढे पूर्ण घरात पण चाललंय का? अरे बापरे. ते पाणी घरात निघत असेल ना? हो, निघते ना. ते इथून आता त्या भिंतीतून सुटली ना ती भिंत तिथं, असं काय करता? हे का बघा ना. बरं, हे पाणी आता पाठी मागं चाललंय. मागं पण बांध पडलाय. 50,000चा बांधाचा खर्च येतो मागचा. खाली खोल आहे का? हे दाखवा आता पुढे काय झालं. हे का इकडून सगळं पाणी पाणी. पाठी मागं बघा, एवढा बांध पडलाय. इथून एवढा पडलंय का? हो. पुढे पडलंय का? मी सांगत आहे. आता हे पाणी इथला बांध गेला नाही पाण्यामुळे. समोरचा? हा हा, इथं खाली. आणि हे पाणी पण त्याच्यातच चाललंय. हो का, हे ह्या पाण्यामुळे ना आता ही भिंत तुटायच्या मार्गावर आहे. मी आता हे पूर्ण खचलेलं आहे घर. मी आता हे आपत्ती व्यवस्थापनचं काम, त्यांचा कालावधी आणि अशा परिस्थितीत हे लोक काम करत होते. आता उन्हाळा गेला तर 4च कामगार होते. कामगार कमी आणि एकदम स्लो काम चालू होतं. आता उन्हाळ्यात 4च कामगार होते. पण 4 कामगारांनी एवढं मोठं काम होणार आहे का? वरून गड्या सुटत येत. आम्ही पावसात वरती जाऊन थांबलो होतो. घर जर पडलं जास्त तर आम्ही पाऊस कुठं आला तर? जायचं? बरं, लोकांना हात 2 घर, आम्ही एकच घर आहे आम्हाला. बरं, पावसाळ्यात काहीच नाही ना करते.
अचानक जर काही झालं मागं भिंतीला तडा गेलाय मागे आमची मग घराचं पण ती अवस्था होऊ शकते ना, कधी माळणीवाणी घटना होऊ शकते. आमच्या 3 गाय यांच्या कामामुळं आणि इथवर यांचं बांधकाम आलं म्हणून आम्ही थांबवलं. म्हणजे आत घ्या तिकडं काम करणार काय आम्ही. वरतून रोड पासून 10 फूट जागा तुला दाखवलं नाही का? 10 फूट जागा गेल्यावर मग आम्ही घर कुठं जित्राबा कुठं बांधायची? यांचा रस्ता वाढायचा तर मग आणि सरपंच आले, त्यांना 1000 वेळा फोन केला, त्यांना विचारा त्यांच्या तोंडावर. कितीतरी वेळेला कानावर घातलं पण कोणी ऍक्शनच घेतली नाही. काय म्हणले सरपंच? सरपंचाच्या अनेक वेळा कानावर घातलं, भाऊसाहेबांना करतो फोन, सांगतो. कोण भाऊसाहेब आहेत हे माहित नाही, ते सुद्रेक भाऊसाहेबाचं नाव सांगत होते. हे सरपंच आहे ना? हा, हे तर सरपंच काय बोला ना, आहे. काय विषय आहे? संबंधित इंजिनियर कोण आहे? श्री सुधरिक काय संबंधित ठेकेदार की सदरची कामं ही पावसाळ्यात जर झाली नाही तर संभाव्य धोके उद्भवतात. ह्या अनेक वेळा त्यांना समक्ष दाखवून परिस्थिती. आता ते उदाहरणार्थ रस्त्यावरची गटार त्यांचा राडा पडलेला आहे. ते पाणी गटारातून न जाता इतरत्र शेतकरी हे सांगतायत की वारंवार तुम्हाला सुचवून सुद्धा आज हा. त्यांच्यावरती हा प्रसंग आलाय, घरात त्यांचे पाणी गेले. हो, पाहिलं ना ते. तर पावसाही एवढाच आहे त्याला की काय आता जिकडे तिकडे जलमय वातावरण आहे. नाही नाही आधी केलं असतं आलं नाही तिथे तर काय करणार इथे. आधी केलं असतं कोण? म्हणलं, आधी केलं असतं तर त्यांचे अगोदर पावसाच्या आतच म्हटलं होतं करायला पाहिजे सांगत होती. होतो का आमचा आधी उरकून घ्या मग तुम्हाला कुठे करायचं एवढं ते करा खड्डाच ना. फक्त बंद करायला सांगत होतं. ते म्हणले पुढून परवानगी घ्यायला लागेल. 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं. शेवटी तोपर्यंत कमी पाऊस होता. ते ऑपरेटर पण आहेत बघा, ते पण आले होते. त्यांच्या समोर सांगितलं तर ते म्हणले नाही, पुढून परवानगी घेतल्याशिवाय नाही. ते हे सुपरवायझर आहेत भोसले, हे म्हणले पुढून कंपनी फोनच नाही उचलत. काय करणार, आम्ही पदरचे पैसे देऊ का? अरे बापरे. सरपंच कसा हो, हं. कसं आता हे? नाही आता हे नैसर्गिक आपत्तीतली कामं ही डायरेक्ट आमच्याकडे त्याचं एस्टिमेट सुद्धा त्यांनी दिले नाही कुठले किंवा काय. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा सरपंच नव्हते हा, तेव्हा तुमचं एक स्टेटमेंट होतं, हा. तुमच्याकडे पाणी येत नव्हतं म्हणून. तुम्हाला आठवतंय का? हा बरोबर आहे जुन्नर ना. टाइम्सला तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं त्या काळामध्ये की गावामध्ये हा जो कारभार चाललाय हा अगदी मला काही माहित नाही आणि फार गोंधळाचा प्रोग्राम आहे. आता मला सांगा, ही जी आपत्ती व्यवस्थाचं काम जे चालू आहे या ठिकाणी, आता यांच्या घरात पाणी गेले, काय सांगाल तुम्ही आता? गेल्या वर्षाची परिस्थिती अशी होती की असाच प्रसंग आला. तुम्ही ऐका, सरपंच नसतं तुम्ही फार बोलत होते, फार बोलले, अगदी फार बोलले, हा, राईट ना? बरोबर आहे. आता काय मग, आता हे काय? नाही मग ही बाब तुम्ही निदर्शनास सर ऐका, आणली सर ऐका, त्याच्यानंतर सर, पुन्हा ऐकून एकदा घ्या. ऐका. तुम्ही सरपंच नसताना फार मोठ्या बाईट दिल्या, स्वतः मलाही दिल्या तुम्ही लोकांनी. हा. आज यांच्या घरात पाणी गेले, यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही त्या ठिकाणी यांना खूप वेळा सुचवलं, सांगितलं यांना? हो, खूप वेळा. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मी आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर त्यांनाही ते दाखवून दिलं ना. मग की घर हे- पडल्यावरती किंवा त्यांच्या घरात पाणी गेले, आता ते मावशी म्हणतात आमच्या 4 गायी मेल्या, हा. सांगा हो, आता कोण आहेत ना जबाबदार? त्याचे व्हिडिओ आहेत अजून माझ्याकडे. पण सरपंच साहेब, आपल्या कार्यक्षेत्रात काम चालू असताना कोणत्या निधीतून ते काम चालू आहे, त्याचा कालावधी किती आहे, त्या कामावरून काही परिणाम होणार आहेत का काय, ह्याचं तरी आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे होतं ना. त्याच्या बाबतीत हे त्या संबंधित engineer शेतकऱ्यांनी चे- ग्रामपंचायतीला कळवलं होतं. Estimate द्या, work order द्या, काहीतरी. त्या वर्क ऑर्डर नाही ग्रामपंचायतकडे आणि इस्टिमेट नाही, काय नाही, तरी यांचं काम चालू आहे असे स्वतः सरपंच सांगतात आमचे. यांना कोणतीच कल्पना नाही. नाही पण ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात काम चालू आहे, कुठल्या असो ग्रामपंचायतला त्यांची माहिती देणं गरजेचं आहे ना. माहिती मला आहे, मी घेतलेली. त्यांनी इस्टिमेट द्या आम्हाला बा. तुम्ही त्यांना काही पत्रव्यवहार केला होता की नाही का, असं तुम्हाला कल्पना आहे, इथं किती असे लाख धोके निर्माण होऊ नाही ना शकते. माहित मला. त्यांनी ते रकमा सुद्धा सांगितलं नाही. तर यांना जी अडचण आहे, आता काय करायचं मग आता? नाही, आता संबंधित इंजिनियरला बोलवतो, येतो मला म्हणे तासाभरात. त्याचे आता तो ऑपरेटर मध्ये तरुण येतोय, तो आलेला आहे. उन्हाळ्यापासून सांगतोय आम्ही सरपंचाला. उरकून घ्या. सरपंचाला सांगतात, मग पाटलाने सांगतात, सगळ्याने सांग. कुणी दखल घेतली उन्हाळ्यातले नाही. स्टेटमेंट घ्या. 1.5 महिना किती कारागीर होतं? 4च कारागीर होतं 1.5 महिना. त्यांना किती वेळा सांगितलं का लेबर वाढवा, काम जरा फास्ट करा. हा नाही करतो, वाढवलेत करता करता जे टोळी यायची ती पळून जायची. आता ती का पळून जायची ते नाही आम्हाला सांगते. नाही पण मग 3 आणि 4 पत्रकार साहेब, काम होतंय का? माझं असं म्हणणं आहे की जे हे काम चालू आहे आपत्ती व्यवस्थापनचं, त्यांचे सुपरवायझर जे सांगतात, तर जर कार्यक्षेत्रात जर गोय बुद्रुकच्या कार्यक्षेत्रात काम चालू असेल, त्याची इत्थंभूत माहिती ग्रामसभेला किंवा मग ग्रामपंचायत कार्यकारिणीला असणं गरजेचं आहे. त्याचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, बरोबर. असे सरपंच सांगतात की डॉक्युमेंट्स कोणत्याही प्रकारे नाहीत, त्यांनी फक्त तोंडी सुचवलेले. यांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत मागं शेतकऱ्यांच्या किंवा जे घर मालक आहेत त्यांच्या, तर यांनी ग्रामपंचायतीने काही लेखी पत्रव्यवहार केला का संबंधित ऑफिसला
किंवा काय ह्याची सुद्धा पडताळणी होणं गरजेचं आहे ना. आणि सरपंच साहेब आपलं प्यासा कार्यक्षेत्रातलं गाव आहे, बरोबर. प्यासा कार्यक्षेत्रातलं गाव असताना अशी कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कामं चालू असतील त्याची इत्तंभूत माहिती पहिली ग्रामसभेला असणं आवश्यक आहे, बरोबर. आता जर समजा इथं काय अनुचित प्रकार घडला तर आपण गुन्हे दाखल करणार त्यांच्यावर, करणार ना. आणि एक जर सांगतो, काही प्रकार तुम्हाला घडला- माहिती आहे ना, हे आता काय बोलले शेतकऱ्यांना विचारलं मी, तुझ्या कानावर घातलं होतं, आम्हाला न माहिती JCP लावला आणि JCP लावल्यावर सांगितलं आमची जागा एवढी जाते, तर ते म्हणले नाही फक्त पायाचं काम 5 फूट राहणार, ती जागा तुम्हाला राहणार. आणि तुम्हाला विचारता JCP लावला कोणी? आता ते सुरुवातीला सुपरवायझर होते, ते आम्हाला नाही सांगता यायचं कोण होतं काय होतं, फक्त म्हणले वालचं काम आहे. आपण म्हणलं चांगल्यासाठी होऊन जाऊ द्या, पण म्हणलं एवढी जागा नाही देणार, तर ते म्हणले नाही फक्त 5 फूट पाया जाणार तिकडं, ती जागा खाली राहणार आणि भिंत रस्त्याला खेटून घेणार. आणि ते अक्षरशः 5 फूट जागा वरती घेतले. आधी इथं ज्या टायमाला मी आता ते बोलले नाही का काम यांनी बंद हे केलं, वाढवायला लावलं, त्या टायमाला रस्त्याची जागा तुझ्या कानावर घातलं होतं मी, 10 फूट जागा घेतली होती, यांनी येऊन पाहिलं होतं. मग जर भिंत जर याला खेटून आली तर उद्या गर्व काही झालं बरं. यांचं पिचिंगचं हे असं आहे काही एवढल्या मोठ्या दगडी आहेत ना, डायरेक्ट करून डम्पिंग करून द्यायचं. तुम्हाला दाखवतो पुढं पिचिंग अशी असते का, पिचिंग हे दगड ठेवायला लागतं, वटवून बसवायला लागतं, हे डायरेक्ट डम्पिंग करून द्यायचं. तुम्ही बघा आता जाताना तुम्हाला मी पुढं दगड दाखवतो केवढल्या दगडी आहेत ते पिचिंगला असतात का, एवढल्या मोठ्याल्या दगडी येतात. 10 गड्यांना तुमच्या गाई ज्या मेल्या कशामुळे मेल्या? गाई हे बांधायची सोय नाही ना, यांचं इथं पोकल्यान चालायचं, इथं जागा नव्हती, जागेअभावी एकाच जागेवर राहिल्या, गोचड्या पडून ते खलास झाल्या. किंवा इकडं आमच्या भीतीला दगडीला दगड त्यांची पडले ना, डायरेक्ट भीतीला चढा गेला, त्यावर हल्लाय डायरेक्ट. ते जाऊन बघा. भिंतीवर एक दगड पडले, ते आतमध्ये एक फरशी निघाले, ते भिंतीला आहे ना अजून असं हो असंच म्हणायला लागेल ना. वरतून बरं, दगड इथं- काच सुटलं, ते दगड सुटला पोकल्यान मधून, असं सुटलं मग त्याला काय ते झालं? इथं काम करणारे सुपरवायझर त्यांच्या कानावर घालायचे ना काही काही गोष्टी. सगळं सगळ्या घातल्या सांगितलंय. कानावर, काही ठेवलं नाही. ज्या ज्या घटना घडल्या ना त्याच्या कानावर घातल्या. आणि तुम्हाला खोटं वाटत तुम्ही जाऊन बघा, अजून आम्ही तसंच अजून आहे ना ती परती आत इथं निघालेली आमची एवढी तशीच आहे. मोठी आणि टाकी बाहेर बसून तो गेली. दगड पडलाय ना, तो आहे ना, ते पाणी उलटायला लागलंय नाही तर सगळे तिथं जे दगड आला होता आलं- वरतून. सगळ्या का हो सुपरवायझर एवढ्या सूचना करून सुद्धा परत तसंच, म्हणजे काय प्रकार काय नेमका? टाकी जी गेली ना, यांना टाकी जी गेली त्यांची, तर त्या टाकी बदल्यात टाकी बांधून देतो म्हणून आपण कमिटमेंट केलेली आहे त्यांना. बांधली का? या वॉलच्या शेजारी घ्यायची त्यांना. बांधणार आहेत का? हा अहो. असं त्यांची त्यांचं काय विटामध्ये करा, त्यांच्या घरामध्ये पाणी गेले, आता काय करायचं? पाणीला सर रस्ता करून दिलाय तिकडनं साईड. त्यांचा बांध पडलाय पाठीमागं, विचार त्यांना. ते बांध अगोदरचाच आहे, पाण्यामुळे नाही पडला तो बांध. पाणी मग सोडलं, तो चुलता आला, ते थोडं तिकडे ढसाळला ना, मग तो चुलता म्हणतो हे परत माझ्या ह्याच्यात येईल, म्हणतो ते बंद करून टाक, तुझ्या घरात जाऊ नाही तर कुठेही जाऊ. मग आता काय करायचं त्या त्या पाणी पाण्याने बांध जायला पडलेला इकडूनच नाही. जागा असते ना, पण मला एक पाठीमागं सांगा, जागा जर नाही. या कामामुळं असे जर हजा होत असेल तर काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. नाही तर बंद करायचं होतं लवकरच, ते गटार बिटार उकरून द्यायचं होतं. गटार उकरायच्या अगोदर सांगितलं होतं, पावसाळा इकडं अतिवृष्टी असते, ते नाही म्हणले पावसाळ्याच्या अगोदर आम्ही गटार उकरून देऊ. ते जुरीचं बघा पाणी अख्खं इकडे आलं, मी ते टिकावानं 2 तास तिथं चर मारली. सरपंच साहेब इथं एक घर आहे पुढं, तिथे तशीच अवस्था झाली. तर आहे. दोन्ही साईडला गटार वगैरे उकरले नाहीत आणि सगळी घर आहेत खाली. तुमच्या या कामामुळे जर काय हानी होणार असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहायचं, होणाऱ्या परिणामाला पण तुम्हीच जबाबदार राहायचं. पत्रकार साहेब तिथे एक घर आहे बघा, त्या घराची तशीच अवस्था झाली. ते पण बघू आपण. त्यांच्या पण घराचे खाली सगळं जाणार नाही आहे. नाही तिथे मी अशी जर कामं होत असतील आपत्ती व्यवस्थापनची, कसा निधी येतो, किती निधी येतो, काय होतं यांच्यावर नाही, हे ठेकेदाराचं ना बिल अजिबात पुढे भेटलं नाही पाहिजे. गेल्या वर्षाची गटारे काढून द्या म्हटलं, ती त्यांना सुद्रीकला सांगून सुद्धा त्यांनी ते उन्हाळ्यात काढून द्या. गेल्या वर्षी खचलेली, गेल्या वर्षी रस्ताच नाही. लेकरासारखी नाही रे जनावर आम्ही सांभाळली, आणि ती गुरं मेली तर आम्ही 8 दिवस जेवण गेला नाही आम्हाला, माहितीये का. कसं आम्ही एवढे कुत्री सुद्धा आम्ही पोरासारखी वाढवल्या, आणि ती गाय 2 गाया मेल्या तर रडलो आम्ही. गाय माहिती का, आमच्या डोळ्याला होतं खळा पाणी चाललं. जनावर आज आपण पोरा एवढा जनावर आमची मेली, त्याचं काय करायचं? काही यांची ही कंपनी भरून देणार आहे का आमची जनावर? बरं, त्यांना सुरुवातीलाच सांगितलं होतं इथं वापरायची जागा आहे, एवढी जागा पहिली पूर्ण करून घ्या.
आता ते काय बोलले तर तुमच्यामुळं वाढल्या गेलं. तुम्ही जर 10 फूट रोड सोडून जागा घेऊ लागले, आम्हाला जागाच नाही ठेवली तर उद्या याचं वरून डम्पिंग करून द्यायचं. एवढलं मोठालं दगड त्या डम्पिंगने बिचाडव आले. तुम्ही वरती जाऊ आपण चला, ते केवढी बॅग पडली एवढी याची याला. तसं जर झालं इथं एवढं उंच जाणार मायणीसारखी दुर्घटना होऊ शकते. आम्ही दिसणार पण नाहीत इथं एवढं उंच बिचाड गर्व पडले. झालंय का बांधकाम झालंय, याला पाणी सुद्धा मारती नाही ती. किती दिवस पाणी मारित नाही, बोगस काम चालू आहे म्हणायचं. बोगाचंच काम चाललंय. जर झालं ना काही मग तिथून पुढे सांगणार आहे, तवर नाही काय सांगणार. यांनी लय आम्हाला त्रास चालवलाय तरी आम्ही सण करीत का चाललो. हो सुपरवायझर, पाणी नाही मारलं काय नाही काय तुमचे ते सुधीर राव साहेबांना आहे ना प्रत्यक्ष मारायला आहे ना, यांच्यात तळातून मोटर लावलेली ती माणूस होता तो. अहो, माणूस स्वतःच्या पुढे मारायचा, पुढे मारायचा नाही. आता विनाकारण लावायचे म्हणलं तर त्याला काही उपयोग नाही. त्याच्यात हाय मोटर लावलेली पण नुसती मोटर लावलेली, पाणी मारायचं माणूस येत नाही. पाणी सुद्धा आम्ही दिलतोय, यांच्या जनावराला पाणी सुद्धा आम्ही देतोय. तळ्यात तुमचं आता तळ तळं वापरायला दिलं म्हणजे पाणी घेणारच आम्ही ना. मग ती टाकी लोटून दिली आमच्या जनावरांनी, कुठून पाणी घालायचं आम्ही. अहो मग सगळं देतोय ना तुम्हाला नाही म्हणलं नाही ना. टाकी तुम्हाला आरसीसी देतो, तुमची इट बांधकामात टाकी होती, आरसीसी तुम्हाला टाकी करून देतोय आम्ही. वतोय तेवढं आमचा घर आता पडायचा. टाकी लोटून दिली, टाकीचा आणि याचा काहीच संबंध नव्हता ना. तुम्ही काळजीपूर्वक केलं पाहिजे होतं ना. टाकी किती लांब आहे, ही तर टाकी होती हे बघा. हे बघा आता काम कुठं आहे तिकडे, मग इथं टाकी लोटायचा काही संबंधच नव्हता येत ना. मग लोटून दिली म्हणजे देणंच भाग आहे ना तुम्हाला पाणी. असं आहे ना, टाकीच पडली आमची. मी गाडीत पाणी आणलं तर पाणी कशात होतणार ना. मला तेवढीच टाकी होती गाडीत आपल्या कॅरी. त्या कॅरीमध्ये मी एका पाठीमागं टाकी टाकीने 1-2 बॅलर भरून आणायचो. मग ती टाकी भरून आणली मी कशात खाली करणार. तरी आम्ही एवढा त्रास काढला का उन्हाळाभर. ती खाली करून घ्यायचो, मोटर लावायचं आणि खाली करून दुसऱ्या याच्यात बासनांमध्ये आपल्या हांडा भांडी टाके वेक्या याच्यात खाली करून घ्यायचो. एवढा त्रास काढून यायचे, अजून बांधून देतात. आता कधी बांधून देणार घर पडले. हा अहो खोटं नाही सांगत. ते बघा त्या देवाऱ्यापाशी कोपऱ्यावर दगड अशी डायरेक्ट बॅग गेलेली. घराला कवा धोका होऊ शकते. वरतून दणका बसलाय तर ती फरशी आत निघून डायरेक्ट यांची दगड पडली तर डायरेक्ट पडली. दांडका फरशी बसला. आडवी नाही का बसवलेली अशी, ती फरशी निघून पडली. त्यांना सांगितलं होतं मी. किती दिवस झालं सांगितलं होतं आम्ही. शेवटी पावसाळा चालू झाला तरी नाही त्यांचा उरा. करणार काय आम्ही. हे असे प्रकार आहेत ना, आदिवासी भागात काम करताना ना राजरोसपणे करतात ही लोक. त्यांना काही कोणाची भीती नाही काय नाही. यांचे संबंधित शेतकऱ्यांची परवानगी सहमती हा विषय पण यांच्याकडे नसतो. हे असे सर्रास प्रकार चालू आहेत आदिवासी भागामध्ये. सांगितलं का आम्हाला नाही विचारलं, टाकी रेसिपी करायला लागला. नाही विचारलंच नाही ना. कोणी विचारलं ते दाखवा ना. त्यांनी कोणी ज्यांनी विचारलं असेल ना त्यांनी येऊन समोर बोलावं का. आम्ही विचारलं हो होतं साहेब, तुम्हाला. काय प्रकार आहे? शेतकरी असं सांगतायत की डायरेक्ट रेसिपी लावला, काय सांगाल? नाही आता या बाबतीत आहे ना, आल्याच्या नंतर इंजिनियरने त्यांचं रेखांकन केलं म्हणे असं असं आहे बिनते आम्हाला. त्या सुधीर साहेबांशी बोलून घेतलं होतं मी. अहो, काम झाल्याच्या नंतर मी पंचायतीत गेलो होतो. हे म्हणले मलाच कल्पना नाही याची. सरपंचच्या कानावर घातलं होतं मी पंचायतीत जाऊन. जवळ आहे इकडे, जवळ आहे, कुठलं जवळ आहे, हा. कुठलं काम आहे आणि कुठून आलं हे पण यांना माहित नव्हतं. आणि पंचायतीत मला सांगितलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. ते म्हणले कुठून काम आलंय ना, असं डायरेक्ट कसं काय चालू केलं. सगळ्या शेतकऱ्यांची तक्रारी हे स्वतः सरपंच सांगत होते मला. बोल साहेब, काय हो? नाही मग ही बाब मी संबंधित बाब तुमच्या जिल्हा परिषदेला विचारली. मग ते यांच्याकडनं PWDकडे ज्यावेळेला विचारलं, सुधीर साहेब म्हटले ते जे इंजिनियर आहे संबंधित यंत्रणेने त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. ज्या वेळेला त्यांना मी विचारलं हा रस्ता कुठला आहे म्हणे, साहेब नैसर्गिक आपत्तीचा रस्ता आहे हा. आपण ज्या वेळेला गेल्या वर्षी त्याचे पाहण्या केल्या होत्या, त्या वाड्यांमधून पाणी घेतलं, त्याच्यातलं हे काम आहे म्हणलं. तुम्ही आम्हाला सांगा पाहिजे, मग वेळेत पूर्ण केली पाहिजे. पण आता ते म्हणतील की आम्हाला काही कळवलं नाही काय नाही. तुम्ही काही लेखी पत्र व्यवहार केला होता का ग्रामपंचायतच्या मार्फत? नाही समक्षच मी भेटत होतो इथे. काय भाडू येत नव्हतो का नव्हतो इथे. असं येऊन काय पाहिजे ना. ते कोणतरी मेन माणूस पाहिजे ना नाही, पण त्यांचा. जिथं तुम्ही जिथं आपल्या धोका- घर बघणार आणि जाणार. जिथं धोकादायक परिस्थिती आहे. नाही का दोनदा तीनदा इथे इंजिनियरचं आलेलं मला तर नाही आठवलं. कधी ज्या मी पाहिलं नाही. यंत्रणेकडे काम केलं संबंधित अधिकारी ज्या वेळेला असतात त्याच्यापेक्षा कोण आता आम्हाला सांगू शकतो तिथे दुसरं ना. नाही, पण मला काय म्हणायचं सरपंच साहेब, धोकादायक जिथं जिथं ठिकाणं आहेत तिथं आपत्ती व्यवस्थापनाला कळवणं आपलं पण काम आहे. आपण ते केलं पाहिजे होतं. आता 2 ते 3 ठिकाणी असे प्रकार झाले.
हे आता रात्रीच झाले नाही प्रकार सर्व काल नाही हो द्या, पावसातच पण झाले आपल्याला नाही. आपण कायम इथंच राहतो, आणि आज आपल्याला मलाच इथला बघलं प्रकार तर माहिती. वड्यात ना पलीकडे येता येत नाही, त्याचं मला सकाळपासून फोन येतो, म्हणलं मला वड्यात उतरत नाही. मी आता एक माणूस घेऊन आलो सोबतीला त्या वड्यात. अनेक वेळा माझे सभापती सरपंच आहेत सोमनाथ गेंगे यांच्याकडे अनेक वेळा तक्रार दिली मी. सरपंच पंचायतीत गेलो होतो, उपसरपंच कैलास गेंगे यांच्याकडे पण गेलो होतो. आता हे सरपंच तर आमच्या वाडीतलेच आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडे काय नेहमीच तक्रार होती, पण कोणी दखल नाही घेतली आजपर्यंत. यांचं आता यांच्या संबंधित साहेबांशी आणि त्या ठेकेदाराशी यांची जेवढ्या नुकसान झालेत ती भरून द्यायला ही यंत्रणा जबरदस्त आम्ही प्रयत्न करू त्यांच्या मागे लागू. 10 मिनिटात येतो आणि 15 मिनिटात येतो. मी तेवढ्या वड्यातनं पलीकडे आलो इथे. हा साहेब, मी बाळू सोनू गेंगे बोलतोय, ओळखता का मला? हा नाही ओळख नाही, बोला की. नाही का ओळख? मग तुम्ही काम चालू करायच्या अगोदर मला विचारलं होतं का? काम चालू करायच्या आधी का हा, तुम्ही कुठं तिथं म्हणजे राहतात तिथं का काय, कसं आहे? मी पलीकडच्या वाडीत राहतो, ते बावारींची घर आहेत नाही का, तिकडे राहतोय. माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला काय म्हणतोय, तुमचा परिचय नाही माझा तुमचा. आहे का? आतापर्यंत हे मला ओळखत सुद्धा नाहीत. आता तुम्ही इथं आलते का? हो, येऊन गेलो तिथं, होतो 15-20 मिनिटं होतो. हो का? सांगितलं काय काय करायचं पॉकेटवर. आणि मग इथलं बाळू सोनू गेंगे कुठं राहते? ते घर कोणाचं आहे? ते कोणतं? पाण्याच्या शेजारचं घर कोणाचं आहे? एवढं काय आम्हाला माहिती नाही बरं का की कोणाचं घर. हा का? मग माझं घर पडल्यावर माहिती करून घेणार का तुम्ही? अहो, नाही पडणार, नका काय बरोबर नाही पडणार. त्याच्या प्रोटेक्शनसाठी भिंत बघतोय ना आपण. अहो, घराच्या प्रोटेक्शन साठी ते प्रोटेक्शन होईल नंतर. घरात पाणी गेलं. हा, घरात तोपर्यंत घर माळीन होईल माझ्या घराची, तेव्हा काय करणार तुम्ही? घेणार का जबाबदारी? होत नाही, आम्ही तिथे जाऊन आले तर सांगितलं मी काय. नाही नाही, मग असं इथं आल्यावर मला विचारायचं होतं ना. भेट घ्यायची ना त्यांनी. तुम्ही माझी भेट घेतली का? इथे आले होते ना तुम्ही. शेतकरी कोण आहे किंवा घराचा मालक कोण आहे यांची? हो, पण तिथं ऐका ना, हा. तिथं काय जे महत्वाचं काय आता सध्या तो उपाययोजना करणं. हो, अहो पण ज्या घराच्या मालकाची तक्रार आहे ना, त्यांना विचारायला पाहिजे होतं ना तुम्ही. ऐका ना, माझ्याकडे तक्रार नाही आली, आम्ही ते काय होऊ नये पण करतोय. हो का? बघ, तक्रार नाही आली त्यांच्यापर्यंत. सुद्रिक साहेब नमस्कार. नमस्ते. माझी सरपंच बोलतोय, सोमनाथ गेंगे. हा बोला. अहो, इथं भयानक प्रकार झालेला आहे आणि आता तुम्ही अहो, ऐका ना भैया, मी तिथून जाऊन आलेलो आहे आता. हम्म. का आपण ते भयानक होऊ नये म्हणून भिंत बांधण्याचं म्हणजे हे केलेलं आहे तिथं प्रोव्हिजन काम चालू आहे. आता काम अर्धवट आहे. आता अहो, पण माझं काय म्हणणं होतं, संबंधित शेतकऱ्याचं भयभीत वातावरण झालेलं आहे, त्याला निदान थोडं शाब्दिक आधार देणं, आम्ही काम करून देतो एवढं तरी काम करायचं ना. काय होतं आता ते मला माझी त्यांचा काय परिचय नाही, मी त्यांना समजा बघितलं पण नाही कधी. बघ, आहे का? हा ठीक आहे, तो विषय राहिला, पण आता जे काम चालू आहे ते किती कालावधी आहे त्याचा आणि किती दिवस स्लो काम चालू आहे त्या याच्यातून? कालावधी 18 महिने आहे त्याला. तर आम्ही आपण करतोय आपण काम. ते आता पण कसं आहे माहितीये का, प्रत्येक तिथं खोदायला वगैरे बराच वेळ गेला. तिथं खोदकाम तिथं हार्ड रॉक मध्ये होतं ना, हा, त्यामुळे त्याचा खोदायला वगैरे त्यांना माहिती ना. आता त्यांना ते शेतकरी किती दिवस खोदत होते. काय झालंय, आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा इतंभूत माहिती नाही कशातलं काम आहे, काय आहे, किती लाखाचं काम आहे. हा नाही याची तुम्हाला इस्टिमेट वगैरे पाहिजे असेल तर देतो मी तुम्हाला. नाही तुम्ही सांगा ना, तुम्हाला माहित असेल ना. तुम्ही आता त्या काय काम का? हा, 4 कोटीचं काम आहे. 4 कोटी? हो, बापरे. मग आता हे किती दिवस चालेल हे काम? तिथंच नाहीये, तिथंच भिंत नाहीये ते अजून, पुढं पण आहेत अजून भिंती आपल्याला. ओके. बरं, आता जर माझं काय म्हणणं आहे, इथं या संबंधित शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि आता सुद्धा त्यांचं भयभीत वातावरण आहे. वरून जे दगडी आलेले आहेत त्या घराला लागले आहेत. ऐका, 2 मिनिटं. हा, जर काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे नेमकं? अहो नाही घडून देणार प्रकार. हो, पण आता आमच्या घराला एवढी चिर गेले. आज जर यांचं काम जर नाहीच उरकला, जर काम व्यवस्थित नाही झालं तर आमचा घर जर या पडला तर आम्ही काय करायचं? एक तर पोरं आमची जवळ नाही, कंपनी नाही, इकडे तिकडे गेलेले आहेत. 2 माणसं आहेत आम्ही, फक्त जनावर आहेत घरामध्ये. एक बांधायला जागा नाही, काय नाही. आता यांचं काम वाता आमची जनावर 5-5 दिवस झालं घरातून बाहेर यायचं जागा केले तर ती बाहेर काढायला मार्ग नाही, याय व्यवस्थित नाही, आमचं एकच म्हणणं आहे. आता सरपंच आहेत, ते सुपरवायझर आहेत भोसले म्हणून, यांनी सरपंचांनी त्यांनी मिळून सांगावं का आमचं उद्या घर पडलं, काही घटना घडली तर याला जबाबदार कोण हे यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं.
आम्हाला एवढंच म्हणायचंय. थोडं जवळ थांब एक. आता हे म्हणतात नाही होणार काही, पण झालीच कोण तर याला जबाबदार कोण? हा बोला सरपंच. संबंधित यंत्रणेला जबाबदार राहणार ना त्याच्यामध्ये. आता तुम्ही पाहिले घराला चिर गेलेली तुम्ही पाहिले हा, आणि जर झालाच काय तर याची जबाबदारी यांनी घेतलीच काय ना. आता आम्ही तर ते सांगायला सुद्धा मागं राहणार नाही. मग? माळणी सारखी घटना होऊ शकते. एवढं मोठं घर हे पडलं सगळं खाली येते